दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी होती भीमथडीची जत्रा. आज संपली ती 25 डिसेंबरला. पहिले होते हे शॉपिंग्सचे स्टॉल, जिथे कानातले वगैरे कसले छान फुगे आहेत ना, कानातले बांगड्या ते होतं, पुन्हा तवे वगैरे तर लोखंडी वस्तू होत्या. एंट्री करताना तिकीट काढलं, पार्किंग करून झालंच होतं ऑलरेडी, आणि मग जेव्हा आत गेलो तेव्हा छान गुलाबजल अंगावर पडलं. तर ते स्प्रिंकलर्स इतकं मस्त होतं ना, वातावरण प्रफुल्लित झालं. मग बघितलं पारंपरिकतेला आधुनिकतेचा साज देणारं तो वृंदावन, आणि बाजूच्या फुलांचं डेकोरेशन. त्याच्यामध्ये हत्ती पण होता ॲक्च्युली, आणि बाकी मग सगळ्यांनाच प्रॉफिट व्हावा ह्या दृष्टीने ते केलं असणार. हे कला दालन वॉज एकदमच छान, म्हणजे अप्रतिम होतं. त्याच्यामध्ये ही फ्लॉवर्सची झाडं एंट्रीला सुद्धा होती, आणि बैलगाडी ऑसम. सो फुलांच्या झाडांच्या इथे बिया होत्या, झाडं होती, रोपं होती, आणि खूप छान छान फ्लॉवरिंग प्लांट होते. मग त्याच्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर फोटो शॉप्स होते. इथपर्यंत सगळेजण फोटोज काढत होते. ह्यांनी तर खूपच मजा आणली. 12 बलुतेदारांचे रांगोळीतले पेंटिंग, काय कलाकृती, म्हणजे साध्या रांगोळीला सुद्धा इतकं आवड जातं, पण ह्याच्यामध्ये शेडिंग्स करून आणि खूप छान काढलं तर रेखीव एकदम. सो जसं की यांचेच पेंटिंग करून ठेवा, इतक्या छान त्या काढल्या तर. आणि कलाकार पुणे, सिंधुदुर्ग, मुंबई अशा सगळ्या ठिकाणचे होते. सो ह्याने मात्र डोळ्याचं पारणं फेडलं आणि फेस्टिवल मोड ऑन केला. त्यामध्ये पुजारी होते, मूर्तिकार होते. मध्ये हे युनिट होतं जिथे छोट्या बाल्कनीमध्ये, गार्डनमध्ये तुम्ही प्लांट लावू शकता. तर ती सिस्टीम ते इन्स्टॉल करून देतात, त्यासाठी तो स्टॉल होता. झाडं बघून तर कधी पण छानच वाटतं, आणि एवढी फुलं बघून तर खूपच छान वाटतं. तिथून पुढं मग आपलं सुरू झालं साड्या, राजस्थानी साड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या सिल्क साड्या, कॉटन साड्या, स्टायलिश ऑर्नामेंट्स आणि खेळणी, जो माझा फेवरेट पार्ट आहे. सो लाकडाची खेळणी होती इथं स्टॉलमध्ये. त्यांच्याकडे ईदर पण होते, वुडन टॉईज होते. त्याच्यानंतर मध्ये मध्ये मोकळं आकाश बघायला छानच वाटत होतं. सो सेक्शन बदलले की आकाश दिसत होतं. अरे, आणि बघता बघता या जर संपत आली. थँक्यू.